सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। अभ्यास 9वा आपण पाहिलेला आहे। त्यामधील गुरु हा जो उकारांत शब्द आहे त्याचा आपण थोडक्यात चिंतन केलं। गुरु हा शब्द 7ही विभक्त्यांमध्ये चालत असताना गुरुहु गुरु गुरवः गुरुं गुरु गुरुन् गुरुणा गुरुभ्यां गुरुभिः गुरवे गुरुभ्यां गुरुभ्यः गुरोः गुरुभ्यां गुरुभ्यः गुरोः गुरुवोः गुरूणां गुरौ गुरुवोः गुरुषु हे गुरु हे गुरु हे गुरवः। अशा प्रकारे हा शब्द चालतो। एकदा का मला गुरु शब्द जमायला लागला की मला शिशुहु पशुहु भानुहु हे सगळे शब्द मला यायला पाहिजे। का तर गुरु हा उकारांत शब्द आहे। एकदा का मला एक उकारांत शब्द आला की बाकी सगळे शब्द मला आपोआप येतात। तसं गुरुहु साधू आणि कुठलाही शब्द बोलत असताना एका श्वासात बोलता यायला पाहिजे। साधू शब्द कसा बोलणार आपण? आता मला फक्त गुरु माहिती आहे, साधू मला माहित नाही, मग कसं बोलणार बघा। एका श्वासात साधु साधु साधव साधुम साधु साधून साधुना साधुदम साधुवी साधवे साधुदम साधुकर साधु साधुदम साधुकर साधो साधु साधुनम साधव साधु साधुषु हे साधु हे साधु हे साधव। एका श्वासात आला तर तुमचं पाठांतर आहे, नाही तर तुम्हाला पाठांतर करण्याची गरज आहे। मग आपण विधिलिंग सुद्धा पाहिलं। विधिलिंग म्हणजे काय? एखादी गोष्ट झाली पाहिजे अशा अर्थात जर मला सांगायचं असेल, जर मी म्हटलं पठती म्हणजे काय? अभ्यास करतो। पण पठेत म्हणजे अभ्यास केला पाहिजे। छात्र छात्र पठेत, छात्र म्हणजे विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे। अशा प्रकारे आपण इतर धातू चालून बघितले। बघा, एकदा मला विधिलिंग मध्ये एक धातू आला, पठेत पठेताम पठेयु पठे पठेतम पठेत पठेयम पठे व पठे। मग एकदा का मला आलं तर मला भवेत भवेताम भवेयुः यायला पाहिजे। एक धातू विधिलिंग लकारामध्ये आला की कुठलाही धातू मला विधिलिंग लकारामध्ये चालवता यायला पाहिजे। चला, 9व्या पाठातील जे काही थोडंसं आपलं राहिलेलं आहे त्याचं आपण आता चिंतन करूया। काही शब्द आपण पाहिले होते। गुरुहु म्हणजे शिक्षक किंवा जो मोठा श्रेष्ठ आहे असा। भानुहु सूर्य हे शब्द आपण त्या पुस्तकातच पाहिले होते। भानु। इंदुहु म्हणजे चंद्र। शत्रुहु म्हणजे शत्रू दुश्मन। शिशुहु म्हणजे लहान बाळ आणि वायुहु म्हणजे वारा। पशुहु जनावर। तरुहु म्हणजे झाड वृक्ष। साधुहु म्हणजे सज्जन माणूस किंवा चांगला माणूस किंवा हुशार माणूस किंवा सरळ माणूस। 4 विशेषण दिलेले आहेत। आता आपण पुढील काही शब्दांचा आणि नियमांचा आढावा घेऊया। बघा, पुढे शब्द दिलेला आहे त्यांनी। आता सध्या विचार जो आहे हा तृतीय विभक्तीचा चालू आहे। म्हणजे तृतीय विभक्ती कधी कधी होणार आहे याचं चिंतन चालू असल्यामुळे त्यांनी तृतीय विभक्ती अजून अन्यत्र कुठे कुठे होऊ शकते त्याचं चिंतन केलेलं आहे। सगळ्यात सोपा नियम असा आहे, ज्या ज्या ठिकाणी बघा लक्ष द्या, ज्या ज्या ठिकाणी शरीराच्या कुठल्याही अंगामध्ये विकार असेल, आपण म्हणजे पाहिलेलं नाहीये बहुतेक, ज्या ज्या ठिकाणी शरीराच्या कुठल्याही अंगामध्ये विकार असेल, म्हणजे डोळ्याने काना आहे, कानांनी बहिरा आहे, म्हणजे डोळे त्याचे तिरपे आहेत, कानांनी पायाने लंगडा आहे, म्हणजे कुठल्याही शरीर अवयवामध्ये जर डिफॉर्मिटी म्हणजे दोष असेल, कुठल्याही शरीर अवयवामध्ये जर दोष असेल तर त्या ठिकाणी तृतीया विभक्ती होते। म्हणजे जर हातामध्ये दोष असेल तर हस्तेन, कानामध्ये दोष असेल कर्णेन, कारण की राम रामो राम रामम रामो रामान रामेन तृतीया विभक्ती, कर्णेन, हस्तेन, पादेन, अशा प्रकारे। म्हणजे काय? शरीर विकार, सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे? शरीरामध्ये कुठलाही विकार असेल तर, शरीर अवयवामध्ये म्हणा, शरीरामध्ये विकार असेल
तर कुठली विभक्ती होते? तृतीया विभक्ती होते. तर आता आपण विकारांची थोडीशी नावं आणि अवयवांची नावं थोडीशी समजून घेऊया. बघा, नेत्र. नेत्र हा शब्द आहे, नेत्रम. ठीक आहे. नेत्रम म्हणजे डोळे. मग डोळ्याने काय असतो? एखादा माणूस तिरळा असतो, त्याला आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो? काणः. मग जर मला म्हणायचं असेल डोळ्यांनी काना आहे तो, सह नेत्राभ्याम काणः, तो दोन डोळ्यांनी, म्हणून नेत्राभ्याम. रामेण रामाभ्याम, नेत्रेण नेत्राभ्याम काणः. पुढे बघा, कर्ण. कर्ण म्हणजे काय? कान. आणि बधीरला काय म्हणतात मग संस्कृतमध्ये? बधीरच म्हणतात. बहिरा. बहिरा. बधीर. तर मी कसं बोलणार जर दोन कानांनी तो बहिरा असेल तर? कर्णाभ्याम बधिर, बिकॉज रामेण रामाभ्याम, कर्णेन कर्णाभ्याम, कर्णाभ्याम बधिर. का? तर कान नावाच्या अवयवामध्ये दोष आहे, त्याच्यामुळे त्या अवयवामध्ये तृतीय विभक्ती झाली. हा पहिला तृतीय विभक्तीचा नियम आहे. बघा, पायाला काय म्हणतात? पादः. आणि लंगड्याला काय म्हणतात? लंगडा खंज. खंजः. मग जर मला म्हणायचं असेल एक माणूस जर एका पायाने लंगडा असेल तर मी बोलणार पादेन खंजः. दोन पायांनी असेल तर पादाभ्याम खंज. हा पहिला नियम आहे. म्हणजे कुठल्याही अवयवामध्ये, शरीरातील अवयवामध्ये जर काही दोष असेल तर त्या अवयवामध्ये काय होतं? तृतीया विभक्ती होते. पुढे आता अजून एक पुढचा नियम येत आहे. अलम हा शब्द जेव्हा आपण वापरणार आहे, अलम. अलम म्हणजे काय? बस झालं. बस झालं म्हणजे पर्याप्त, बस. एक अर्थ काय आहे? बस झालं. म्हणजे एखादा समजा खूप वादविवाद करत असेल तर आपण काय म्हणतो? बस झाला वादविवाद, म्हणजे आता करू नका. असा हा एक अर्थ आहे अलम शब्दाचा. आणि अलम शब्दाचा दुसरा अर्थ आहे भरपूर. भरपूर झालं म्हणजे एक अलम शब्द जो आहे हा चांगल्या प्रकारे बस झाला असं म्हणतोय. बस झाला म्हणजे खूप जेवण झालं, भरपूर झालं, चांगल्या अर्थाने. बस झाली भांडण, वाईट अर्थाने बस. म्हणजे एक अलम शब्दाचा अर्थ आहे बस, चांगल्या अर्थाने नाही. दुसरा आहे पर्याप्त किंवा समर्थ. समजा मला म्हणायचं असेल बघूया पुढे. आणि शक्त. शक्त म्हणजे कॅपेबल, त्याच्याकडे ताकद आहे, जो समर्थ आहे तो. मग काय नियम काय आहे बघा? शरीरामध्ये विकार हा पहिला नियम आहे. आणि अलम शब्दासोबत तृतीय विभक्ती होते हा दुसरा नियम आहे. जेव्हा मला अलम हा हे अव्यय वापरायचं असेल, कारण की अलम चालत नाही, जसं नेत्रम नेत्रे नेत्रानी होतं तसं अलम अलमे अलमानी होत नाही. अलम शब्दाचा अर्थ अव्यय आहे आणि शब्दाचे अर्थ दोन आहेत. एक चांगल्या प्रकारे बास आणि एक वाईट प्रकारे बास, त्या अर्थाने. मग बघा, मग अलम शब्द असताना तृतीया विभक्ती होणार आहे, अशा प्रकारचा अर्थ आहे. अलम शब्द असताना तृतीया विभक्ती होणार आहे. मग यासाठी त्यांनी कुठले शब्द दिलेले आहेत बघा? विवाद पुस्तकामध्ये एकत्र दिलेले आहेत. मी तो नियम सांगत असताना त्या त्या संबंधाचे असणारे शब्द सांगतो, म्हणजे अजून सोपं जाईल. विवाद. बघा आता विवाद कसा शब्द आहे? राम विवाद. राम शब्दाची तृतीय विभक्ती काय? रामेण. मग विवाद शब्दाची तृतीय विभक्ती काय होणार आहे? राम शब्दाची तृतीय मला माहित असेल तर विवाद शब्दाची तृतीय विभक्ती मला यायलाच पाहिजे. विवाद राम रामेण, विवाद विवादेन. मग जर मला म्हणायचं असेल बस झालं, बस झाली भांडण, वाद विवाद बस झाले, तर मी कसं बोलणार संस्कृतमध्ये? अलम विवादेन. अलम आधी म्हणा किंवा नंतर म्हणा, पण आपण आधी घेऊया कारण की आपल्याला बस बंद करायची आहे. अलम विवादेन, भरपूर झाला विवाद. समजा दुसरा त्यांनी शब्द दिलेला आहे हसित. हसितम म्हणजे काय? हसणे.
जर मला म्हणायचं असेल भरपूर झाला हसणं चांगल्या प्रकारे, म्हणजे मी म्हणताना अलमच म्हणणार आहे, पण अर्थ आपल्याला नक्की कोण बोलतंय कशा संबंधाने बोलते तसा अर्थ घ्यायचा. तर राम रामेण हसितम हसितेन, अलम हसितेन, खूप झालं हसणं, भरपूर हसलो आज, खूप झालं हसणं, पर्याप्त झालं. आणि अलम विवादेन बस झालं, बस झाली पाहिजे. अशा प्रकारे हा दुसरा नियम आपण पाहिलेला आहे. तिसरा नियम अजून एक सांगतात तृतीय विभक्तीसाठी, बघा छान, अतिशय छान नियम आहे. ज्यावेळी आपल्याला, आपण हे पाहिलेलं नाही असं पाहिलं तरी वाटतं, क्रियाविशेषण, ठीक आहे असू द्या, क्रियाविशेषण, मला ज्यावेळी क्रियाविशेषण सांगायचं आहे किंवा क्रियाविशेषण आता नाही आपण पाहणार आहोत, किंवा मला एखाद्याचा स्वभाव सांगायचा असेल, स्वभाव, त्यावेळी मी तृतीय विभक्ती वापरणार आहे. ज्यावेळी मला क्रियाविशेषण सांगायचं आहे आणि स्वभाव सांगायचा आहे त्यावेळी मी तृतीय विभक्ती वापरतो. बघा आता, सुख हे क्रियाविशेषण आहे. सुख, आनंदाने, राम आनंदाने जगतो, आनंद, आनंदाने, एक क्रियाविशेषण, एक एक्सप्रेशन आहे आपलं, एक फिलिंग आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी क्रियाविशेषण आहे त्या त्या ठिकाणी तृतीय विभक्ती होते. सुखेन जीवती, सुखाने जगतो, सुखाने खेळतो, सुखेन खेळती, राम सुखेन खेळती. आता अजून एक क्रियाविशेषण त्यांनी दिलेलं आहे, दुःख, तर राम रामेण, दुःख दुःखेन, दुःखेन क्रंदती, दुःखाने रडतो, क्रंदती, दुःखेन क्रंदती, हे झालं क्रियाविशेषणाचं उदाहरण. सरलतया लिखती, सरळपणाने लिहितो, बघा सरलतया, सरलता शब्द आहे. रमा शब्दाची तृतीय विभक्ती रमा रमया, सरलता सरलतया, सरलतया लिखती म्हणजे सरळ व्यवस्थित स्वच्छ लिहितो. मग हे सुद्धा काय झालं, एक प्रकारची फिलिंग झाली, एक प्रकारचं क्रियाविशेषण झालं. ठीक आहे, पुढे. आणि मग आता क्रियाविशेषणाची आपण 3 उदाहरणं पाहिले, स्वभावाचे आता 3 उदाहरणं पाहिले. एक उदाहरण बघा, स्वभावासाठी काय त्यांनी दिलेला आहे शब्द, प्रकृती. प्रकृती हा स्वभावासाठी दिलेला शब्द आहे, प्रकृती. प्रकृती, मग समजा एखादा प्रकृतीने चांगला असेल, चांगल्या शब्दासाठी आपल्याला शब्द गेलाय साधू, तर मी कसं बोलणार, रस्व इकारांत शब्द आपण पाहिलेला नाही, पण मला माहिती आहे, मती ही मती मतय मतीन मती मती ही मत्या मतिभ्याम मतिभी, मग प्रकृत मत्या, प्रकृती, प्रकृत्या, प्रकृत्या साधू. आता मला प्रकृती सांगायची आहे म्हणून त्या प्रकृतीमध्ये मी काय केलं, तृतीय विभक्ती केली. ज्या ज्या ठिकाणी प्रकृती शब्द असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी क्रियाविशेषण असेल त्या शब्दामध्ये तृतीय विभक्ती करायची. क्रियाविशेषणाचे सुख दुःख सरळता ही उदाहरणं आपण पाहिली. समजा संतोष हा शब्द आहे, मग तो सुद्धा काय एक प्रकारची फिलिंग आहे, एक प्रकारचं क्रियाविशेषण आहे. मग कसं म्हणणार आपण, संतोषेन, आनंदाने, समाधानाने राहतो. अशा प्रकारे तृतीय विभक्ती संबंधाने आपण नियम पाहिला. पुढील नियम आता बघूया, शेवटचा नियम आहे या सत्रातील नियम क्रमांक 4. पुन्हा एकदा पहिल्यापासून रिव्हिजन देतो म्हणजे आपल्याला चांगलं वाटतं. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं, ज्या ज्या ठिकाणी शरीरामध्ये, शरीराच्या अवयवामध्ये विकार आहे त्या त्या अवयवाची तृतीय विभक्ती होती. नेत्रेण काणः, नेत्राभ्याम काणः, कर्णेन बधिरः, म्हणजे कर्ण एक अवयव असल्यामुळे त्याची तृतीय विभक्ती झाली. अलम शब्द 2 अर्थामध्ये येतो, जेव्हा चांगल्या प्रकारे बस म्हणायचं असेल, बस पण भरपूर, आणि
कधी कधी वाईट प्रकारे बस बस झालं त्यावेळी अलम शब्द येतो. आणि आपण तृतीय विभक्तीचा अजून एक नियम पाहिला, क्रियाविशेषण किंवा स्वभाव. म्हणजे प्रकृती हा जर शब्द असेल, कारण की सूत्राचं नाव प्रकृत्यादिभ्य उपसंख्यानम अशा प्रकारचं सूत्र आहे. ज्यावेळी प्रकृती शब्द येईल त्यावेळी तृतीय विभक्ती होणार आहे. आणि सुख दुःख सरलता संतोष ज्या ठिकाणी आपण भाव व्यक्त करतो क्रियेचं विशेषण बनतं. आता लिहिणे ही काय आहे, एक क्रिया आहे. पण सरलतया लिखती, स्वच्छपणे लिहितो, स्वच्छपणा काय झालं, हे झालं विशेषण. विशेषण म्हणजे काय असतं, जी एखाद्या वस्तूचं अजून चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण करतो. जसं बालक म्हणजे लहान बालक, कृष्ण बालक म्हणजे सावळा मुलगा, किंवा गुरु बालक मोठा मुलगा. मग गुरु शब्द काय झाला, विशेषण झाला, जे गुरुबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगते. त्याप्रमाणे क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियेबद्दल आपल्याला अजून जास्त माहिती सांगितली जाते. जसं खेलती म्हणजे खेळतो, सुखेन खेलती म्हणजे आनंदाने खेळतो, म्हणून त्याला क्रियाविशेषण म्हणतात. आता क्लिअर आहे. आणि प्रकृती शब्दाबरोबर चतुर्थी विभक्ती होते. बघा पुढे, सांगितलं सबच लागतं. अर्थ 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 या शब्दाचे तीन अर्थ आहेत. अर्थ शब्दाचे तीन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे अर्थ म्हणजे मीनिंग. जसं एखाद्या शब्दाचा अर्थ म्हणजे अर्थ. अर्थ या शब्दाचा एक अर्थ आहे मीनिंग. दुसरा अर्थ शब्दाचा अर्थ आहे धन म्हणजे पैसे, धन. आणि एक अर्थ शब्दाचा अर्थ आहे प्रयोजन, फायदा किंवा उद्देश. म्हणजे अर्थ हा जो शब्द आहे त्या अर्थाचे तीन अर्थ आहेत. एक म्हणजे काय, अर्थ शब्दाचा अर्थ मीनिंग असा आहे. दुसरा अर्थ शब्दाचा अर्थ धनम पैसे असा आहे. तिसरा अर्थ शब्दाचा अर्थ प्रयोजनम उद्देश असा अर्थ. मग आता बघा नियम काय आहे, जेव्हा अर्थ शब्द हा, बघा, जेव्हा अर्थ शब्द हा प्रयोजन या अर्थामध्ये वापरला जातो. उदाहरण पाहिल्यानंतर अजून क्लिअर होणार आहे, तुर्तास काळजी करण्याची आवश्यकता नाही. अर्थ शब्दाचे तीन अर्थ आहेत, पण सगळ्या अर्थांमध्ये तृतीय विभक्ती होईल असं नाही. ज्यावेळी अर्थ हा शब्द प्रयोजन किंवा उद्देश किंवा हेतू या अर्थाने येईल तेव्हा तृतीय विभक्ती होणार आहे. पुन्हा बोलतो बघा, अर्थ हा शब्द जेव्हा प्रयोजन किंवा उद्देश या अर्थामध्ये येईल तेव्हा तृतीय विभक्ती होणार आहे. उदाहरण बघा, मग उदाहरण सांगतोय, मूर्खेण मूर्खेण पुत्रेण मूर्खेण पुत्रेण किं प्रयोजनम. प्रयोजनम हा शब्द आला पहिली गोष्ट, म्हणून पुत्राची तृतीय विभक्ती झाली. आपलं नियम काय आहे, तृतीय विभक्तीचा नियम चालू आहे. कधी होतो, अर्थ हा शब्द जेव्हा प्रयोजन या अर्थामध्ये येतो त्यावेळी तृतीय विभक्ती होते कर्त्याची. म्हणून पुत्रेण झालं. आणि पुत्रेण या शब्दाची मूर्ख ही हे काय आहे, विशेषण असल्यामुळे त्याची ही तृतीय विभक्ती झाली. जसं मूर्ख बालक, मूर्खम बालकम,
मूर्खेण बालकेन किम प्रयोजनम. अशा प्रकारे एक उदाहरण आपल्याला दिलं. आता प्रयोजन थोडस लक्ष देण्यासारखं आहे. प्रयोजन हा जो शब्द आहे बघा, प्रयोजन पुन्हा लिहितो म्हणून. प्रयोजन हा शब्द आहे. या प्रयोजन शब्दासाठी किम, कार्यम आणि अर्थ एवढे शब्द हे प्रयोजन शब्दासाठी वापरले जातात. तर पहिलं प्रयोजन ह्याच्यामध्ये मिक्स करू नका. आपलं नेम पुन्हा एकदा थोडक्यात. अर्थ शब्दाचे 3 अर्थ आहेत. त्याच्यामध्ये प्रयोजन हेतू उद्देश म्हणून जर अर्थ असेल तर आपण तृतीया विभक्ती करणार आहोत. प्रयोजन शब्दासाठी दुसरे कुठले कुठले शब्द आहेत त्यांचं आता बघा, 3 शब्द आपल्याला सांगितले. आता बघा, मी म्हणतो मूर्खेण शिष्येन किम. मूर्खेण शिष्येन किम. आता किम हा शब्द कुठल्या अर्थामध्ये आलेला आहे? प्रयोजन अर्थामध्ये आलं. मूर्ख शिष्याचं काय? किम शब्दाचा खरा अर्थ काय आहे? काय. मग आपण काय म्हणणार? मूर्ख शिष्याचं काय हो, म्हणजे काय हा शब्द प्रयोजन अर्थामध्ये आलेला आहे. मूर्ख शिष्याचा काय फायदा, काय उद्देश, मूर्ख शिष्याचं काय. जर एखादा माणूस तुम्हाला येऊन म्हटलं, अहो त्या मूर्ख माणसाने असं केलं, तर आपण काय म्हणतो? मूर्ख शिष्याचं काय. तसंच करतात. मूर्खेण शिष्येन किम. बघा पुढे काय सांगताय? प्रयोजनासाठी कार्यम शब्द दिलेला आहे. मग काय म्हणणार आपण? बघूया बघा. मूर्खेण बालकेन किम कार्यम. कारण की कार्यम हा शब्द सुद्धा प्रयोजन अर्थामध्ये आलाय. मराठीमध्ये कसं बोलतो आपण? मूर्ख बालकाचं काय काम. कार्य शब्दाचा अर्थ काय? काम है ना. कार्यम कार्यालय म्हणजे या ठिकाणी काम होतात. मूर्खेण बालकेन किम कार्यम. मूर्ख बालकाचं काय काम, अशा प्रकारे तो शब्द आहे. म्हणजे प्रयोजन अर्थामध्ये जे 3 शब्द आपण पाहिले त्याचं पहिलं उदाहरण आपण पाहिलेलं आहे किम. अर्थ जरी काय असला तरी बोलत असताना प्रयोजन असं मला सुचवायचं आहे. मूर्ख माणसाचं काय, मूर्ख बालकाचं काय काम, म्हणजे काहीच काम नाही. बघा शेवटचं आपण मूर्खेण पुत्रेण. मूर्खेण पुत्रेण कह अर्थ. अर्थ हा शब्द सुद्धा प्रयोजनम फायदा उद्देश या अर्थाने आलेला आहे. म्हणून मूर्खेण पुत्रेण झाला. मग मला तसा प्रश्न येऊ शकतो की या ठिकाणी किम किम आलं आणि या ठिकाणी कह का आलं? कारण की कार्यम हा नपुंसक लिंग शब्द आहे, म्हणून किम हे नपुंसक लिंग झालं. अर्थ हा पुल्लिंग शब्द आहे, म्हणून कह झालं. पुढच्या पाठामध्ये जेव्हा आपण कह कऊ के हे शिकणार आहोत आपल्याला ते अजून सोपं होणार. या ठिकाणी किम या ठिकाणी कह का आलं? कारण की कार्यम हा नपुंसक लिंग शब्द आहे म्हणून किम. अर्थ हा पुल्लिंग शब्द आहे म्हणून कह. मूर्खेण पुत्रेण कह अर्थ. मूर्ख मूर्ख मुलाचा मूर्ख मूर्ख मुलगा मराठीमध्ये कसं बोलतो आपण? काय अर्थ. एवढं सगळं केलं पण त्याला काय अर्थ आहे हो. अर्थ म्हणजे काय, काय त्याचं प्रयोजन आहे, काय त्याचा फायदा आहे. म्हणून अर्थ शब्द हा सुद्धा प्रयोजन या अर्थामध्ये येतो. आणि प्रयोजन या अर्थामध्ये आल्यामुळे त्याची सुद्धा काय झालेली आहे? तृतीया विभक्ती झालेली आहे. अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे. त्या पाठातील 1-2 शब्द आपले राहिलेले आहेत. त्या शब्दांचा विचार आपण करूया. आता 1-2 शब्द राहिले. शब्द 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 शब्दाचा अर्थ काय? शब्द.
तर ही मराठीची आपल्यावर असणारी कृपा आहे. शब्द हा जो शब्द आहे त्याच्यासाठी आपल्याकडे काय शब्द आहे संस्कृत मध्ये? शब्द. आणि तृणम. तृणम. तृणम म्हणजे काय? गवत. जर मला असं म्हणायचं असेल की गवताचा सुद्धा फायदा आहे, उद्देश प्रयोजन, तर मी काय म्हणणार? तृणेन प्रयोजनम. आणि गवताने सुद्धा त्याच्यासाठी काय शब्द आहे आपल्याकडे? अपि. तृणेन अपि प्रयोजनम, तृणेन अपि कार्यम. म्हणजे गवताने सुद्धा फायदा आहे. अशा प्रकारे गवताने सुद्धा फायदा आहे. प्रयोजन अर्थामध्ये काय होतं? तृतीय विभक्ती होतं. आधी आपण काय पाहिलं? सगळे निगेटिव्ह पाहिले. मूर्खपुत्राचा काय फायदा, मूर्खपुत्राचं काय काम, मूर्ख शिष्याचा काय अर्थ, अशा प्रकारे. पण हे शब्द आणि तृणम या दोन शब्द आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला एक नियम सांगितला होता अत्यंत महत्वाचा, त्याला आता पुन्हा एकदा रिवाइज करतो. बघा, जर म नियमात, संधीचं नावच काय, नियमाचं नावच काय आहे? मोनुस्वार. बघा काय नियम आहे. जर म च्या पुढे, आधी सांगितलेलं आहे तरी पुन्हा एकदा, म च्या पुढे कुठलंही व्यंजन असेल तर काय होतो? म चा अनुस्वार बनतो. म च्या पुढे कुठलंही व्यंजन आलं तर म चा काय बनतो? अनुस्वार. उदाहरण बघा, सोपं. रामम प्लस गच्छति. मग आता तो म जो आहे त्याचं काय होईल? अनुस्वार होईल. अनुस्वार म्हणजे डोक्यावरती टिंब. बघा, वाचणार आपण तसंच, पण म च्या पुढे व्यंजन आल्यामुळे त्याचा अनुस्वार झाला. त्या संधीचं नाव आहे मोनुस्वार संधी. रामम गच्छति. बघा दुसरा, त्याच्यामध्ये दुसरा नियम, म च्या पुढे जर स्वर आला, म च्या पुढे जर स्वर आला तर तो काय होईल? मिळून जाईल. बघा सोपं. रामम प्लस अत्र असं आपण जर घेतलं तर आता म च्या पुढे काय आहे? व्यंजन आहे का? हे व्यंजन नाही. हा स्वर आहे. मग तो म च्या पुढे स्वर आल्यामुळे म मध्ये मिळून जाणार आहे. मग कसं होणार आहे? राम मत्र. राम मत्र म्हणजे रामम आणि अत्र अशा प्रकारे ते मिळून जातात. सोपा नियम आहे, याला म्हणूया आपण म चा नियम. म च्या पुढे व्यंजन असेल तर अनुस्वार होईल, म च्या पुढे स्वर असेल तर दोघं मिळून जातील, आणि म च्या पुढे काहीच नसेल तर? बघा, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. म च्या पुढे काहीच नसेल तर, समजा काहीच नाही, मी शून्य लिहितो, तर काय होईल? म तसाच राहील. अनेक श्लोकांमध्ये काय होतं? श्लोकाच्या शेवटी म असतो आणि तो तसाच राहतो. मग विद्यार्थी प्रश्न विचारतात, या म चा अनुस्वार का नाही झाला? नियमच असा आहे की ज्या ठिकाणी म च्या पुढे व्यंजन असेल अनुस्वार होईल, म च्या पुढे स्वर असेल स्वर मिळून जाईल, आणि म च्या पुढे काहीच नसेल तर म आहे असाच राहील. आता थोडस प्रॅक्टिकली आपण बोलूया. काही काही ठिकाणी म च्या पुढे स्वर असल्यानंतर सुद्धा काही काही पुस्तकांमध्ये, ती पुस्तकांची पद्धती आहे, पण हा व्याकरणचा नियम आहे, पण ती पुस्तकातली पद्धत आहे. काही काही ठिकाणी म च्या पुढे जर कुठलाही स्वर आला तर म तसाच ठेवतात. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये अशी पद्धत आहे. पण आपण काय करणार आहोत? कुठल्याही म च्या पुढे जर आपल्याला स्वर आला तर आपण त्याला मिळवून टाकणार आहोत. पदांत वगैरे हे काय तुम्हाला सांगत नाही. जसं पदांत काय, थोडक्यात लक्षात घ्या. पदांत म्हणजे काय? एखादा मूळ शब्द असेल आणि त्या मूळ शब्दाला जर प्रत्यय लागले तर आपण त्याला पदांत म्हणतो. सुप्तिगंतम पदम. आता सुप्तिगंतम काय? राहू द्या. पद कशाला म्हणतात? राम हा शब्द आहे आणि रामम हे पद झालं.
कुठल्याही शब्दाला विभक्ती म्हणा किंवा धातूंचे जे जे प्रत्यय लागतात त्याला पद असं म्हणतात. मग त्यांचं म्हणणं असं आहे थोडस खोल, की या म मध्ये हा जो म आहे हा पदांत म असला पाहिजे. म्हणजे कुठल्या तरी पदाच्या शेवटी असणारं म असलं पाहिजे, तरच हे नियम लागतील. पुन्हा एकदा बोलतो आणि सांगतो. आता आपण आत्ताच नियम काय पाहिला, म च्या पुढे व्यंजन असेल तर अनुस्वार होईल, म च्या पुढे स्वर असेल तर मिळून जाईल, म च्या पुढे काहीच नसेल तर म तसाच राहील. पण कुठला म, कुठला पण म नाही, त्यांचं असं म्हणणे पदांत म. मग पदांत म आम्हाला नाही माहिती, मग पदांत म म्हणजे काय, ज्या मूळ शब्दांना वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि त्या प्रत्ययामध्ये असणारा जर म असेल, जसा राम, गुरु, हरिम, तर तो म हा अनुस्वार होईल, तो म हा मिळून जाईल, तो म हा शिल्लक राहील. नाही कळलं तरी काय हरकत नाही, हा हा महत्वाचा नियम आहे. अनुस्वार कधी होणार, मिळून कधी जाणार आणि म कधी राहणार. त्या ठिकाणी आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.